शॉट थर्ड मॅन शॉट फाईन लेग मध्ये गली रिजन मध्ये एक फिल्डर पाहायला मिळेल इनसाइड द सर्कल कॅचिंग पोझिशन वरती मेड ऑन मेड ऑफचे फिल्डर आपल्याला पाहायला मिळतील. शॉट एक्स्ट्रा कव्हर मध्ये एक फिल्डर सामन्याला होती सुरुवात. दोन्ही संघांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा विजयाच्या दृष्टिकोनातून. विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. त्यावेळेस पहिलाच बॉल दमदार पाहायला मिळतोय. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. धावसंख्या धावफलकावरती स्थिर आहे आणि स्थगित धावसंख्याची मात्र धावफलकावरती आपल्याला 0 पाहायला मिळत आहे. 0 ऑन द बोर्ड. 0 धावाच्या मात्र धावफलकावरती पाहायला मिळतील. षटक क्रमांक मैदानावरती सध्याच्या स्थितीला पहिलं मार्गस्थ. या पहिल्या षटकामध्ये पाहूया किती धावा बनवायचा प्रयत्न केला जाईल. 3 ओव्हरची मॅच, जास्तीत जास्त धावा कुटायचा प्रयत्न जो मात्र केला जाईल. यावेळेस विकेट. फलंदाज बाद झालेत. बॅटरची केळी होत असताना इथे समाप्त. फलंदाज आकाश बॅक टू द पवेलियन. म्हणजे तो उमेदवार हारायला आपण त्याला वोटिंग करायची. बघ शहाणे आहेत बघ हे. मयूर आपल्याला पाहायला मिळतील नवीन बॅटर. फडके पाडायचा एक दर्जेदार खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे असा मयूर ताथिलकर पाहायला मिळेल. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला 0 पाहायला मिळतीये. सुलतान खान मैदानावरती जबरदस्त गोलंदाजी करतात. पहिलं षटक हाताळत असताना मागील मॅचमध्ये देखील जबरदस्त कामगिरी केली. या मॅचमध्ये देखील सुरुवात तशीच पाहायला मिळतीये. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल जी मात्र 0. नवीन बॅटर मैदानावरती मॅन फ्रॉम फडकेपाडा मयूर तातिलकर ला आपण पाहू शकतो. स्ट्रायकिंग एंडवरती, नॉन स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळतील ओमी. बॉलिंग मार्कवरती सुलतान खान. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा प्रयत्न. चेंडू पडीला स्पर्श झाला, पळस झाला. लेग बॅशची एकदा वाट. टीमची टोटल धावफलकावरती 1 या आकड्यावरती 1 ऑन द बोर्ड. 1 धावची मात्र धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक मैदानावरती पहिलं मार्गस्थ आहे. 1 आकड्याच्या मोबदल्यामध्ये 1 धावची मात्र धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. ओमी पाहायला मिळतोय मैदानावरती सज्ज स्ट्रायकिंग एंडवर. मागील मॅचमध्ये आदित्य प्रिया लॉजिस्टिक्स कळंबोली या संघाने या मॅचमध्ये पहिली विकेटची मात्र 0 वरती गेली आहे. यावेळेस व्हाईट बॉल. पंचांचा इशारा येतोय. अवांतर धाव धावफलकावरती आहे. टीमची टोटल धावफलकावरती 2 या आकड्यावरती 2 रन्स ऑन द बोर्ड. 2 धावाच्या मात्र धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. षटक क्रमांक मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. सध्याच्या स्थितीला मार्गस्थ आहे जो मात्र पहिलं. आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ झाला. अजूनही 3 चेंडूचा खेळ जो मात्र शिल्लक. ओमीसाठी हा बॉल फटका लाजवाब. मिड ऑफ मध्ये फिल्डिंग अप्रतिम. 1 धाव कंप्लीट झाली आहे. धावफलक जे मात्र पुढे सरकेल आणि चावून पोचेल जे मात्र 3 या आकड्यावरती 3 रन्स ऑन द बोर्ड. 3 धावाच्या मात्र धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक मैदानावरती सध्याच्या स्थितीला मार्गस्थ जो मात्र पहिलं. 4 चेंडूचा खेळ झालाय. 2 चेंडूचा खेळ अजूनही आपल्याला शिल्लक पाहायला मिळतोय. यावेळेस फटका चांगला पाहायला मिळेल. लॉंग ऑफच्या दिशेला सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा देखील होत असताना कंप्लीट. 2 धावा कंप्लीट आणि धावफलक जे मात्र पुढे सरकेल जाऊन पोचेल जे मात्र 5 या आकड्यावरती 5 रन ऑन द बोर्ड. 5 धावा ज्या मात्र धावफलकावरती पाहायला मिळतात. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ असताना 5 चेंडूचा खेळ झाला. 1 चेंडूचा खेळ जो मात्र शिल्लक आहे. मयूर पाहायला मिळतील जे मात्र आता स्ट्रायकिंग एंडवर. यावेळेस फुल टॉस बॉल होता. फुल टोल वसूल करायचा प्रयत्न. बॉल निघून चाललाय. फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला 4 धावांसाठी चौकार.
फिरोज आपल्याला पाहायला मिळतील मैदानावरती सज्ज या दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी करण्यासाठी. व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या 10 या आकड्यावरती. नाही, राहुल सर आपल्याला पाहायला मिळतील. फार चांगली त्यांच्या चेहऱ्यावरती स्माइल. मात्र फटका लाजवाब पाहायला मिळतोय. फिल्डिंग लाजवाब आहे. 2 धावा तर कंप्लीट झाल्यात. दोन धावा कंप्लीट आहे. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल जी मात्र पुढे सरकेल 12 या आकड्यावरती. बघा आमचा राहुल दादा आहे, त्याला काही टेन्शन नाही आहे. बाउंड्री चेकसाठी हा डिसिजन आपल्याला तिसऱ्या पंचांकडे सोपवण्यात आलाय. टेक्नॉलॉजी, आपण टेक्नॉलॉजीचा यूज करू. येस, बाउंड्री सेव्ह केली आहे, त्यामुळे 2 धावा. येस, 2 धावा टीमच्या टोटलमध्ये. टीमची टोटल 12 या आकड्यावरती. नाही, राहुल दादा म्हणजे आता मी म्हणेल त्यांच्याबद्दल काय बोलावा. हारलेत तरी देखील चेहऱ्यावरती स्मित हास्य आहे. म्हणजे एक वेगळी पर्सनॅलिटी आहे. यावेळेस क्वेलिकच्या दिशेला 1 धाव तर कंप्लीट झाली आहे. 1 धाव कंप्लीट. धावसंख्या धावफलकावरती पुढे सरकेल आणि जाऊन पोचेल 13 या आकड्यावरती. आग लगे बस्ती में राहुल दादा अपनी मस्ती में, असे आमचे राहुल दादा. मॅच हरली तरी टेन्शन नाही, आपण अजून 10 टीमा उतरवू. मनामध्ये त्यांच्या जिद्द आहे. असे आमचे राहुल दादा, साऊथ के सुपरस्टार. बघता क्षणी प्रेमात पडावा अशी पर्सनॅलिटी राहुल दादांची. आणि चेहऱ्यावरती काळा गॉगल. हे म्हणावं लागतं की त्यांनी काला चष्मा जसदा है गोरे मुकड़े पे. असा आमचा राहुल दादा, ज्याचं काम नाही साधा, एकच वादा राहुल दादा. धावसंख्या 13 या आकड्यावरती. 2 चेंडूचा खेळ झाला, अजूनही 4 चेंडूचा खेळ जो मात्र शिल्लक पाहायला मिळतोय. यावेळेस फलंदाज बाद झाले. प्लम डप विकेटचं पतन झालंय. विकेटचं होत असताना पतन. 13 वरती आघाडी गमावलाय. दुसरा टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती फार मोठं नाव ज्या खेळाडूचं आहे असा अमित नाईक आपल्याला पाहायला मिळतोय. अमितच्या माध्यमातून कशा प्रकारे कामगिरी केली जाईल. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 13 धावा. धावसंख्या 13 आकड्यावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आतापर्यंत जर पाहायला गेलं तर विध्वंसक गोलंदाजी पाहायला मिळते. चेंडू देखील 4 झालेत. धावसंख्या धावफलकावरती चेंडू देखील 3 झालेत, माफ करा. त्यावेळेस चांगला चेंडू आहे.
ब्रिलियंट बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त गोलंदाजीचा अटॅक आहे या संघाकडे आणि कामगिरी देखील तितकीच जबरदस्त पाहायला मिळेल. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल जी मात्र 13 या आकड्यावरती. यावेळेस फटका लाजवाब डीप मध्ये फिल्डर मात्र बॉल सीमा पार. षटकार 6 धावा. अमित नाईकच्या बॅटमधून आलेला षटकार. फार मोठं क्रिकेटमधलं नाव आहे अमित नाईक आणि त्याच्या माध्यमातून इथे आता जबरदस्त कमबॅक. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा प्रयत्न. कॅचची संधी. श्रावण डाऊन द बॉल. कॅच झाली कंप्लीट आणि मैदानावरती अमित नाईक बॅक टू द पवेलियन. फ्रॉम वाघिवली वाडा रायगड. मैदानावरती आता सूरज पाहायला मिळतोय. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. सूरज असा खेळाडू आहे. सूरजची बॅट जर बोलली तर मात्र तो होत्याचं नव्हतं करू शकतो असा खेळाडू जो मात्र शेवटच्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 19 धावा. जतीन 11 संघ पुष्करदादा जॉईंट होतोय ते करूया त्याचं सहर्ष स्वागत. सुपर 3 मध्ये दाखल होणारा दुसरा संघ आपल्याला पाहायला मिळतो. विनिंग टीम वर्सेस पियुष 11 JDS अशी मॅच आणि त्यामधला विनर आपल्याला तिसरा पाहायला मिळेल जो मात्र दाखल होईल सुपर 3 मध्ये. सावध एक्सप्रेस किरण आपल्याला पाहायला मिळतील. बॉलिंग मार्क वरती तयार सूरज पाटील मॅन फ्रॉम वाघिवली वाडा रायगड. सिक्सर किंग म्हणून ज्याची ओळख आहे असं आपल्याला पाहायला मिळेल सूरज पाटील ऑन स्ट्रायकिंग एंडवर. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल जी मात्र 20 या आकड्यावरती. 20 ऑन द बूट. पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळाली मात्र सिंगल. आता स्ट्रायकिंग एंडवरती सिक्सर किंग मॅन फ्रॉम वाघिवली वाडा रायगड सूरज पाहायला मिळतोय. तर बॉलिंग मार्कवरती देखील आपल्याला पाहायला मिळेल जे मात्र किरण. रन थांबू शकेल का? यावेळेस फलंदाज बीट झालेत. यष्टीरक्षक देखील बीट झालेत. अनइवन बाउन्स त्याच्या चक्करमध्ये यष्टीरक्षक देखील आपल्याला पाहायला मिळतील जे मात्र बीट झालेत. जा स्टंप पर्यंत जा आता. रन 22 एकदा वाय टीमच्या टोटलमध्ये आणि टीमची टोटल धावफलकावरती पुढे सरकेल 21. 21 या आकड्यावरती फिरोज आहे. जबरदस्त स्किल सेट असणारा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. गोलंदाज सीआर गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा किरण. यावेळेस फटका लाजवाब पाहायला मिळते. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न हिमांशूच्या माध्यमातून थ्रो चांगला बेहतरीन थ्रो पाहायला मिळाला. 2 धावा कंप्लीट झाल्या. धावसंख्या धावफलकावरती पुढे सरकेल 23 या आकड्यावरती.
धावसंख्या 23 या आकड्यावरती. यावेळेस चेंडू हवेमध्ये, डाऊन द बॉल, फिल्डर कॅचची संधी मात्र नसणार आहे. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिड विकेटला क्लिअर करत षटकार आलाय. फलंदाज ओमिकेने 50चा किंग म्हणून या खेळाडूची ओळख आहे. सातत्याने 50 रन्सच्या माध्यमातून कुठले जातात. यावेळेस पंचांकडे अपील आणि फलंदाज बाद. लग गई नजर भैया. मैदानावरती विकेटचं पतन झालंय. चौथा मोठा धक्का 29 या आकड्यावर. आपण पाहू शकतो जो मात्र एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या धावफलकावरती 29, गडी कमवले 4. आता शेवटचा बॉल आहे आणि नवीन बॅटर मैदानावरती अमित पाटील. अमितच्या माध्यमातून कशा प्रकारची कामगिरी होईल हे देखील पाहणं तितकंच औत्सुक्याचं ठरणार आहे. थोडीशी मागडी गोलंदाजी करत असताना किरण आपल्याला पाहायला मिळाले, मात्र त्यानंतर कमबॅक झाला. विकेटचं पतन आणि आता शेवटचा बॉल शिल्लक आहे. शेवटच्या बॉलवरती पाहूया किती धावा इम्प्लिमेंट केल्या जातील. कोरडप्प्याचा बॉल सिंगल कंप्लीट झाली. मिड विकेटच्या दिशेला कार्पेटच्या साने चेंडू ट्रॅव्हल करतो. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती, तो करेक्ट आणि फलंदाज होतील बाद. विकेटचं होत असताना पतन. 30 धावा धावा फलकावरती पाहायला मिळतील. तर 31 धावांचं लक्ष असेल टीम भौमिक 11 गंधारी संघाला. डीजे
मध्ये गोलंदाजी चांगली आहे, मी म्हणेल आदित्य प्रिया लॉजिस्टिक्स कळंबोली या संघाची. 30 धावाच्या मात्र धावफलकावरती कुठल्या गेल्या तर 31 धावांचं लक्ष्य मैदानावरती सेट करण्यात आलंय. काय घडेल काय बिघडेल हे देखील पाहणं तितकंच औत्सुक्याचं ठरणार आहे. एकीकडे स्टार बॅटिंग लाईनअप तर दुसरीकडे स्टार बॉलिंग लाईनअप अशी भिडंत आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त कामगिरी जी मात्र दोन्ही टीमला करावी लागेल या ती मात्र शंका नाहीये. मात्र पहिले षटक फार महत्त्वाचं आहे दोन्ही टीमसाठी. पाहूया काय घडेल काय बिघडेल. दोन्ही संघांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा विजयाच्या दृष्टिकोनातून. विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी ऑफ क्रिकेट अँड शो द बेस्ट क्रिकेट ॲज यू प्ले. पहिला बॉल आणि गोलंदाज या रवी, स्ट्रायकिंग एंडवर सुमित. यावेळेस चेंडू हवेमध्ये डाऊन द बॉल, फिल्डर यायचा प्रयत्न करतील. कॅचची संधी निर्माण झाली होती. सिंगल कंप्लीट, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा कंप्लीट झाल्यात. 2 धावा कंप्लीट, धावसंख्या धावफलकावरती 2 या आकड्यावरती. 2 रन्स ऑन द बोर्ड. 2 धावा ज्या मात्र धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक मैदानावरती सध्याच्या स्थितीला पाहायला मिळतोय जो मात्र पहिलं मार्गस्थ आहे. पहिला बॉल चाललाय, धावसंख्या 2 या आकड्यावरती पाहायला मिळतीये. फटका चांगला पाहायला मिळेल. सिंगल कंप्लीट झाली आहे. स्क्वेअर लेगमध्ये थोडंसं फंबलनेस मात्र एका धावेला कंप्लीट करून दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा देखील होत असताना कंप्लीट. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. मैदानावरती 2-2 असं करून 4 धावा कंप्लीट केल्यात. आतापर्यंत चेंडू 2 झालेत. 31 धाव्यांचं लक्ष जरूर आहे. मात्र मैदानावरती रवी विरोधामध्ये अगदी मी म्हणेल सेन्सिबल क्रिकेट खेळलं जात आहे. रवीच्या विरोधामध्ये 2 चेंडू 2 डबल आतापर्यंत जे मात्र आलेत. धावसंख्या 4 चेंडू झालेत 2. यावेळेस चेंडू हवेमध्ये डाऊन द बॉल. एसटी रक्षक, कॅचची संधी, कॅच कंप्लीट. सुमितची खेळी होत असताना समाप्त. सुमित बॅक टू द पवेलियन. हिटमॅन ऑफ बरोडी याचे पाटील आपल्याला पाहायला मिळतील. पहिले 3 चेंडू झाले. धावसंख्या धावफलकावरती 4 गडी गमावल्या. पहिला बॅटिंग करत असताना टीम भूमिक 11 गंधारी. गोलंदाज या रवी पुन्हा एकदा. यावेळेस फटका लाजवाब पाहायला मिळतोय. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. हिटमॅन ऑफ बरोडी अजय पाटील नावाचा शो इथे सुरू झालाय आणि पहिला बॉल. दोन्ही टीम्सच्या माध्यमातून केला जातोय. काय घडेल काय बिघडेल हे पाहणं तितकंच औत्सुक्याचं ठरणार आहे. चॉकलेनचा बॉल जरूर होता. एक धाव कंप्लीट. धावफलक पुढे जाईल, जाऊन पोचेल एका कड्याच्या मोबदल्यामध्ये 11 या आकड्यावरती. 11 ऑन द बोर्ड. 11 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक मैदानावरती सध्याच्या स्थितीला पहिलं मार्गस्थ आहे आणि पहिल्या बॉलवरती षटकार मारून या मॅचमध्ये कमबॅक करायला मी म्हणेल केलंय जे मात्र अजय पाटीलने आणि भूमिक 11ने. अजूनही 13 चेंडू विजयासाठी 20 धावांची गरज. अडीतटीची मॅच आपल्याला पाहायला मिळते. मैदानावरती सुरू आहे. मात्र यावेळेस फटकाल मोठा मारायचा प्रयत्न. कॅचची संधी आणि कॅच कंप्लीट. फलंदाज आकाश शिकली होत असताना समाप्त. आकाश
षटक क्रमांक मैदानावरती पहिल्या समाप्त धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळतीये 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 11 धावा. आता मात्र षटक क्रमांक मैदानावरती दुसरा मार्गस्थ होईल. बॉलिंग मार्क वरती आशिष आगरकर आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया आशिषच्या माध्यमातून कशा प्रकारे कामगिरी केली जाईल. हे षटक फार महत्त्वाचं आहे. या षटकामध्ये पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. आशिषच्या माध्यमातून जबरदस्त कॉन्टेस्ट रंगत असताना आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही टीम्स मातब्बर आहेत. दोन्ही संघांकडे चांगल्या खेळाडूंची आंधीआळी आपल्याला पाहायला मिळते. 12 चेंडू विजयासाठी 19 धावांची गरज. स्ट्रायकिंग एंडवरती अजय पाटील मॅन फ्रॉम बरोडी. स्ट्रायकिंग एंडवरती टीमगर गावाचा एक अप्रतिम खेळाडू श्याम चौधरी. आणि याच दरम्यान उद्योजक समाजसेवक एक दिलदार आणि दमदार व्यक्तिमत्व आदरणीय आनंद शेठ कोल्हे साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. करूया त्यांचं सहर्ष आणि हार्दिक असं स्वागत. 12 चेंडू आणि 19 धावांची गरज. 20 धावांची गरज, माफ करा. 11 धावा झाल्यात. बारा चेंडू 20 धावा. समीकरण अगदी आपल्याला पाहायला मिळतोय. थोडंसं प्रमाणात का होईना दोन्ही टीम्स आता समसमान पोझिशनवरती. 12 चेंडू आणि 20 धावा. आशिष आहेत बॉलिंग मार्कवरती तयार. होऊया आशिषच्या माध्यमातून कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. खोल टप्प्याचा बॉल जरूर होता कव्हरच्या दिशेला. एक धाव तर कंप्लीट झाली आहे. फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील 12 या आकड्यावरती. ऑन द बोर्ड 12 धावाच्या मात्र धावा फलकावरती पाहायला मिळतात. श्याम पाहायला मिळत आहेत मैदानावरती. पाहूया श्यामच्या माध्यमातून देखील कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. षटक क्रमांक मैदानावरती सध्याच्या स्थितीला मार्गस्थ आहे, जो मात्र दुसरं आणि 3 ओव्हरची मॅच आहे. 3 ओव्हरमध्ये 31 धावा तुम्हाला चेस करायच्या. पहिल्या षटकामध्ये जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली. करंट रन रेटपेक्षा मी म्हणेल रिक्वायर्ड रन रेटवरती जास्त लक्ष दिलं आणि त्यानंतर करंट रन रेट 11चा पाहायला मिळाला पहिल्या षटकामध्ये. कारण 11 धावा कुठल्या गेल्या. यावेळेस लाईन खराब आहे. व्हाईट बॉल अवांतरची धाव धावफलकावरती 8 आणि टीमची टोटल धावफलकावरती पुढे सरकेल आणि जाऊन पोहोचेल जी मात्र 13 या आकड्यावरती. 13 ऑन द बोर्ड. 13 धावा धावफलकावरती येत. षटक क्रमांक मैदानावरती सध्याच्या स्थितीला मार्गस्थ आहे दुसरं. आतापर्यंत चेंडूंचा विचार केला चेंडू देखील 1 झालाय आणि धावफलकावरती 2 धावा ॲड झाल्यात. श्याम पाहायला मिळत आहेत मैदानावरती. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन मैदानावरती पाहायला मिळतोय. यावेळेस फक्त दिशा दाखवली आहे कव्हरच्या क्षेत्रामध्ये. एक धाव कंप्लीट होईल. धावफलक पुढे जाईल आणि धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल जी मात्र 14 या आकड्यावरती. चेंडू देखील 2 झालेत. या षटकामध्ये 3 धावा मात्र अर्जित करण्यात आल्यात. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल जी मात्र 14 या आकड्यावरती. चेंडूचा खेळ देखील 4 शिल्लक आहे. आशिष आपल्याला पाहायला मिळत आहे थोडासा वेळ जास्त घेत आहेत, त्यामुळे विनंती आहे थोडंसं स्पीडअप करा. आपल्याला बरेचसे सामने अजून देखील कव्हर करायचे आहेत. त्यावेळेस चांगला चेंडू आहे. जबरदस्त चेंडू पाहायला मिळतो. हा चेंडू निर्धाव. हा चेंडू डॉट. धावसंख्या धावफलकावरती स्थिर. धावसंख्या धावफलकावरती स्थगित पाहायला मिळेल. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 14 धावा. 14 विथ लॉस ऑफ 2 विकेट. आणि गावदेवी मुंबई संघ आपल्याला पाहायला मिळतोय. इथे उपस्थित झालाय वसीमबाई, स्वागत आहे. जबरदस्त खेळ पहिल्या दिवसामध्ये गावदेवी मुंबई संघाचा आपल्याला पाहायला मिळाला. दुसरा दिवस जतीन 11 संघाने लोकल लॉटमधून गाजवलं. अंबरनाथचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं आणि आज ऑल इंडिया ओपनचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतो आहे. यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू, जबरदस्त चेंडू हाताळला गेला आहे. सो मात्र आशिषच्या माध्यमातून. आशिष असा खेळाडू आहे की जो मॅचमध्ये विजयाचं आणि पराभवाचं अंतर कापू शकतो.
नाही, आधी तिथे माती असते दादा कधी पण. थोडक्यात ठीक आहे. धावसंख्या धावफलकावरती 14 या आकड्यावरती. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल आणि फलंदाज बाद. विकेटचं होत असताना पतन. बॅटर श्यामची खेळी इथे समाप्त झाली आहे. जबरदस्त गोलंदाजी. यावेळेस कार्पेटच्या साहाय्याने चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव तर कंप्लीट झाली आहे आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि सिंगल वरती समाधान मानावं लागेल. एक धाव तर कंप्लीट झाली. अशा रीतीने षटक क्रमांक मैदानावरती दुसरं समाप्त. 2 षटकांचा वाजविकेत समाप्त झाला. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते जी मात्र झालेली आहे 15. आता 1 षटक आणि समीकरण पाहायला मिळेल. 6 चेंडू 16 धाब्यांची गरज. स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळतील अजय. ऑन स्ट्रायकिंग एंडवरती वेल फिनिशर इन टेनिस बॉल क्रिकेट महेंद्र माघे. तर आपल्याला पाहायला मिळतील तिसऱ्या षटकामध्ये साई. या साईच्या माध्यमातून कशा प्रकारे कामगिरी केली जाईल. मागील मॅचचा जर विचार केला तर साईने थोडीशी महागडी गोलंदाजी केली होती. जवळपास 8 धावा त्याने खर्च केल्या होत्या. आता या मॅचमध्ये त्याच्यापेक्षा डबल धावा त्याला डिफेंड करायच्यात. 6 चेंडू 16 धावा असं समीकरण पाहायला मिळतोय. अजय आपल्याला पाहायला मिळतील मैदानावरती सज्ज. स्ट्रायकिंग एंडवर अजय पाटील. ऑन स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळतील महेंद्र माघे. बॉलिंग मार्कवरती बॉलर रेड्डी साहिल. पाहूया कशा प्रकारे कामगिरी केली जाईल. 6 चेंडू आणि 16 धावा. पंचांकडे अपील आणि फिंगर अप. OUT फलंदाज झालेत बाद. लागेल. आता ही पोझिशन मी म्हणेल महेंद्रसाठी चांगली आहे.
कारण वेल फिनिशर आहे, जबरदस्त कामगिरी सातत्याने आपल्याला पाहायला मिळते. असा खेळाडू महेंद्र डेथ ओव्हर मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. वैभवने 1 धाव कंप्लीट केली आहे. आता उर्वरित समीकरण 4 चेंडू 14 धावांची गरज असताना इथे 1 धाव वर्जित झाली आहे. यावेळेस चेंडू हवेमध्ये आणि फलंदाज बाद झालेत. विकेटचं होत असताना पतन. पण पाहायला मिळतील आता 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. श्रावण पाहायला मिळतील स्ट्रायकिंग एंडवर. गोलंदाज तयार साहिल. 2 चेंडू 14 धावा. चांगला चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. आता 1 चेंडू आणि 14 धाव्यांची गरज. हार्डलक मी म्हणेल ज्याप्रमाणे खेळ दाखवला, जबरदस्त गोलंदाजी केली. नो डाऊट ॲट ऑल भूमिक 11 संघाची गोलंदाजी अप्रतिम पाहायला मिळाली. मात्र आदित्यप्रिया लॉजिस्टिक्स संघाने जो फंदा कसला, मी विशेष अशीच कौतुक करेल. मात्र अजून मॅच गॉड नोज, इथून एखादा नो बॉल त्यावरती षटकार आला तर मॅच फिरू शकते. यावेळेस व्हाईट बॉल. अवांतरची धाव धावफलकावरती 8. टीमची टोटल धावफलकावरती पुढे सरकेल. आता 1 चेंडू आणि 13 धावा. 1 चेंडू आणि 13 धावा असं समीकरण पाहायला मिळतोय. 18 धावा धावफलकावरती 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आशुतोष बसून राहा, काही घडू शकतो, क्रिकेट आहे. यावेळेस चांगल्या प्रकारचा स्ट्रोक पाहायला मिळतोय. मात्र सामना झाला फिनिश आणि सामना जिंकलाय आदित्य प्रिया लॉजिस्टिक्स कळंबोली संघाने. हार्दिक अभिनंदन. हार्ड लक टफ लक आपण म्हणूया भौमिक 11 कंधारी संघाला. जबरदस्त खेळ आपल्याला पाहायला मिळाला. चला आपण टॉस करून घेऊ पुढील मॅचचा. दोन्ही टीम पियुष 11 JDS आणि आदित्य प्रिया लॉजिस्टिक्स कळंबोली. करण थोडंसं स्पीडअप करा प्लीज. जर आपण स्पीडअप केलं तर मात्र पुढील मॅचेस जे आहेत त्या मात्र जास्त षटकांच्या मे बी खेळू शकतो.